माजुऱ्यासोबत नाही, त्याच्यासोबत केक गी कापायचा नाही. आपण गोर गरीब कष्टकरी जो मित्र आहे त्याच्यासोबत बर्थडे कापा, त्याच्यासोबत स्टेटसला स्टेटस ठेवा, ती आपल्याला कधीच विसरणार नाही. कांगणे सर व्हायरल होण्याचं एकच कारण आहे, आपण फक्त गरीब लेकराचं मन जिंकलं म्हणून कांगणे सर पुढे. नाहीतर मी व्हायरल झाल्यावर 20,000 रुपये फीस देऊन 2-4 कोटी रुपये एका महिन्यातही कमवले असते. 1-2 महिन्यातही 2-4 कोटी रुपये मी कमवले असते. पण मला कळालं लहानपणी आपली माय गेलेली आहे. 2019 एप्रिल 2000 या कालावधीत माझी आई वारली. तेव्हा मी 6वीची परीक्षा दिलेली होती. 1 मेला निकाल लागतो आपल्या गावाकडे ग्रामीण भागात. आणि मग तो निकाल लागल्यावर मी तिथून 4 किलोमीटर शाळेत शिकायला गेलो पैदल. आमच्या गावात 31 लोक 10वीला शिकायला होते जवाहर विद्यालय वझर बुद्रुकला. आणि त्या शाळेमध्ये आई शपथ सांगतो 30 लेकरं सायकलवर जात होते. त्या शाळेत 4 किलोमीटर विठ्ठल कांगणे एकटाच पैदल जात होता. आज विठ्ठल कांगणे कोणत्याही गाडीत फिरू शकतो, ते पैदल फिरायले. परिवर्तन. तुम्हाला राग आला पाहिजे. मी DSM कॉलेजला शिकायला होतो. DSM कॉलेजला मी बामणी प्लॉट जिंतूरला राहत होतो. जिंतूरहून DSM कॉलेज 4.5 किलोमीटर अंतर आहे. एवढा मोठा चढ आहे की चलताना माणसाचे पाय दुखतात. त्या कॉलेजला 860 रुपयाची पास होती. श्रीमंत घरचे माजुरे ज्याच्याकडे पैसा आहे ते स्कूटीनं गाडीनं किंवा त्या गाडीनं जायचे, त्या गाडीमध्ये एन्जॉय करायचे. त्याच कॉलेजला विठ्ठल कांगणे एकटाच एका ड्रेसवर 2 वर्ष पैदल कॉलेजला जायचा. त्याच कॉलेजला मागाल्या महिन्यात त्याच कॉलेजनं मला सांगितलं गॅदरिंगसाठी तुमची तारीख पाहिजे. मी म्हणलं सर वेळ नाही. ज्या कॉलेजला मी पैदल जायचो ना त्याच कॉलेजला काय म्हणलं वेळ नाही. अरे परिस्थिती बदलायची, राग तुम्हाला आला पाहिजे. राग तुम्हाला आला पाहिजे. मी त्या रोडनं पैदल जात असताना लोकांकडे क्लास घेत असताना 1800 रुपये स्वतःच्या क्लासवर काम करत असताना माईच्यानं मला आतून किती वेळा आवाज यायचा, आपण कुछ अलग करणे वाले. जग तर मला डायलॉग झाला होता नोकरी सोडल्या माझी बायको नाही झाली भाऊ. माझी बायको मला डायलॉग घालू लागली, तुमचं काय खरंय. आज माझी बायको सांगते ऑफिसमध्ये कांगणे सर माझे मिस्टर आहेत. मला लोकांना सांगायची गरज आहे का माझी बायको पोलीस आहे. 1024 कॉन्स्टेबल माझे विद्यार्थी आहेत. 1024 पोलीस आहेत. महाराष्ट्रातला तालुका जिल्हा असं कुठलं गावच नाही त्या तालुक्यात आपलं पोरगं पोलीस नाही. माहिती सांगतो. आता एक 7-8 महिन्यापासून आपली कोणी गाडी रोकणं, आपल्याला कोणी टोल घेणं, हॉटेलवाला जेवायची व्यवस्था करायला. महाराजावणी कार्यक्रम झाला ना आपला. आपला कार्यक्रम महाराजांनी झाला ना, काहीच कोणाला मागायची गरज नाही. पण मी काय म्हणलं, अरे आपली परिस्थिती आहे का त्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. आपण गरीब आहेत, आपली व्यथा काय ती व्यथा लोक सक्सेस झाल्यावर ऐकतात. मी जेव्हा गरीब होतो तेव्हा जर मी किती बोंबला असतो, एकाही भिकार चोटा त्या काही मला 10 रुपये दिले नाही. मग अख्खे नातेवाईक गावात राहतात. एवढा पैसा त्याच्याकडे. आज ते लोकांना सांगतात ते माझ्या आत्याचं पोरग आहे, ते माझ्या मामाचं पोरग आहे. याच्या पहिले भिकार चोट मी सांगायचो तेव्हा कधीच कोणी ओळख दाखवली नाही. तेव्हा कोणी ओळख दाखवली का. म्हणून तुम्हाला मला काही बी करा, मेहनत घ्या, नाव कमवा. नाव कमावणारे लोक आपल्यासोबत रिलेशन दाखवतील. उदाहरण काल परवाच घेतलं होतं. ज्या डीएडच्या पोरीला माझी बोलायची इच्छा होती ती मला बोलत नव्हती. बोला मी. आणि मी महाराज न होण्याचं कारण ते आपल्यात हे आगाव गुण आहेत, वांदे होतील ना. आणि आपलं हेच बरं आहे. पण मात्र मी या मातीत वाढलेलो आहे. ज्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या पायऱ्याचा आधार घेतो ते दर्शन झाल्यावर त्याच पायऱ्यांना आपण वापस येणार आहे. आणि म्हणून ज्या ग्रीपनं मी मोठं झालो त्या मोठ्या करणाऱ्या पायऱ्या तुम्ही येत माईच्यानं या हृदयात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत गोरगरिबाच्या लेकराला विसरणारा हा शब्द या ठिकाणी द्यालो. काही करील, काही बी करील म्हणालो, काही बी तो आविर्भाव आपल्या डोक्यात कधीच येणार नाही. तो येऊही शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की 19/4/2000 ला माझी आई वारली. आई वारल्याच्या नंतर आई शपथ सांगतो मा बाप त्याकडे XCD गाडीवर फिरायचा, 2 सायलेन्सर. घरी बुलेरो पिकअप होतो, 407 होता. बापाची टोपी 30 रुपयाला भेटायची. शब्दाण्यात भिजून काहीतरी कडक टोपी करतात तसा महाबाप टाईट राहत होता. गावातून 30 लेकरं शाळेला सायकलवर जात होते. पण आई वारल्याच्या नंतर आपल्या समस्या बापाला सांगून फायदा नाही. बापाला त्याची काळजी नाही याची चिंता मला होती आणि त्याच्याबद्दल न बोललेलं बरं म्हणलं. बापानं मला कधी विचारलं नाही. 22 वर्षात मीही बापाला कधी बोललो नाही. सर्वस्था झाली त्या शाळेमधून मी पहिला आलो. सत्कार समारंभाचं भाषण होतं आणि सत्कार समारंभाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की बाबा लोक म्हणतात की माझ्या सक्सेसमध्ये माझ्या माईचा, माझ्या बापाचा, महा याचा त्याचा वाटा आहे. आपल्या सक्सेसमध्ये कोणत्याच दलिंद्राचा वाटा नाही, फक्त महाच वाटा आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक आपल्याला हसणाऱ्या लोकांमागचं दुःख दिसत नाही. 4 वर्ष शाळेमध्ये मला सावत्राईनं डबा दिला नाही. तो डबा माझे वर्गमित्र शाळेमध्ये आणायचे. म्हणून तुम्हाला नेहमी म्हणतो व्यथा सांगत बसायचं नाही. सक्सेस झाले मग तुमचं काही ऐकतील लोक. सक्सेस नसले ना कुत्रही ओळखत नाही आपल्याला. त्या काही कोणासोबत रिलेशनही जोडू नका. पण तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आलाच पाहिजे. त्या व्यवस्थेबद्दल तुम्ही भांडलेच पाहिजे. काय करायचं करा, थोडा वेळ वाईट होईल. मी पंचायत राजवर 5 मिनिटं लेक्चर घेतलं होतं. लोकांनी मला खाली बसवलं होतं. 5 मिनिटं बोलता आलं होतं मला. 5 मिनिटं लोकांनी मला खाली बसवलं होतं. माईच्यानं सांगतो एवढा अभ्यास केला, आज कुठल्याही क्लासला मी येणार आहे म्हणल्यावर वेटिंगला पोरगं थांबते का नाही. मग परिवर्तन मला करायचं होतं. मी तुम्हाला काय म्हणलं, हसऱ्या चेहऱ्यामागं दुःख असते, ते दुःख सांगून फायदा नाही. आपल्या परिस्थितीशी आपण लढायचं. 4 वर्ष त्या शाळेमध्ये डबा मित्रांनी आणला, पण माझ्या बापाला मी कधी म्हणलो नाही की सावत्राई मला डबा देत नाही.
कधीच म्हणलो नाही. आज सर्व विषय बदलला. माझ्या क्लासवर 7-8 पोरं असते, त्याची सर्व व्यवस्था मी करतो. म्हणजे ज्या काळी आपली व्यवस्था नव्हती, आज आपण लोकांची व्यवस्था करू शकतो. 1584 पोरं ॲपमध्ये सर फ्रीमध्ये जॉईन केलेली आहेत. आई शपथ सांगतो, क्लासला किती पोरं असतात तुमच्या इथं वाशीमध्ये आलेले पोरं, त्यांना विचारा. मला माहीतच नसते कोण फीस देते आणि कोण देते, कोण फीस दिलेली आहे, कोण न दिलेली आहे, कोणाकडे आय कार्ड आहे. एवढे दिवस वाईटच आले नाही सर ना, की एखाद्या पोराचं आय कार्ड काय विचारलं, त्याच्याकडे फीस भरलेली नाही म्हणून त्याला बाहेर काढलं. ज्या दिवशी असं वर्तन माझ्यातून होईल, हे वरचं पाहणार आहे ते पुन्हा मला झिरोवर आणून ठेवेल. पुन्हा आपण झिरो देऊ. ते वर्तन आपल्यामध्ये होणार नाही. पण आपण काही लोकांना डायलॉग मारत बसला नाही, मी काय करतो, फ्री घेतो, हे घेतो, काही विषय नाही. आज मी तुम्हाला इथं शब्द आहे, कोणाची मायबाप कोरोनामध्ये गेले असतील, कोणामध्ये टॅलेंट आहे, काही करण्याची इच्छा आहे, ये परभणीला, तुझी सर्व व्यवस्था मी करतो. आई शपथ शब्द द्यालो तुला. व्यासपीठावर बसलेल्या लोकांना विनंती आहे, आपल्या दुर्डीत भाकर आहे, आपल्या ताटात भाकर आहे. आपल्या दुर्डीमध्ये भाकर आहे, आपल्या ताटामध्ये भाकर आहे. एक व्यवस्था आहे, ज्या ताटात बी भाकर नाही, दुर्डीत बी भाकर नाही. काय करायचं करा. आपल्या दुर्डीतली भाकर वाळण्या अगोदर ज्याच्या ताटात बी भाकर नाही, त्याच्या ताटात तुमच्याकडून भाकर पडली तर वरचं तुम्हाला काही कमी देणार नाही. हा शब्द आपला आहे. म्हणून विचारपीठावर बसलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे माझी. काही गोरगरीब लेकर आहेत. मुंबईला तुम्ही उदाहरण पाहिलं, एका पोराला बूट नव्हता सर पळायला, 280 रुपयाला बूट आहे. एका पोराला 280 रुपयाचा बूट घालायची व्यवस्था जर या महाराष्ट्राला, भारताला आपण आधुनिकतेची वाटचाल म्हणतो, ती जर व्यवस्था या देशामध्ये येत असेल तर कधी कधी म्हणावं लागते, काहीला प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं. काहीला प्रश्न आहे काय खावं, काहीला प्रश्न आहे काय काय खावं. काही जण दिवस रात्र चालत आहेत वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी, आणि काही दिवस रात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपली आहे आणि म्हणून त्या व्यवस्थेचा राग आपल्याला आला पाहिजे. मात्र काही करा, जेव्हा श्रीमंतीतून तुम्ही जासाल, गरिबीतून पुढे जासाल, त्या गरीबाला विसरणार नाही ही एक काळजी घ्या. पैसा देईल तुमच्याकडे, सर्व काही गोष्टी होतील, पण तुम्ही त्या गरिबांना विसरणार नाही ही काळजी घ्या. ही परिस्थिती, भांडवल बिंडवल काही सांगायची गरज नाही. मी काय म्हणलं, महा जर मी इतिहास मी लिहिला तुम्हाला या व्यासपीठावर रडू येईल, पण मी त्या गोष्टीवर बोलत नाही. आज सर्व काही गोष्टी बदलल्या आपल्या, सर्व. ते बदलण्याचं कारण फक्त एकच आहे, महाअभ्यास. मी लोकांना काहीच म्हणलं नाही, मला मदत करा, माझी परिस्थिती काय, माझ्या आत्याला म्हणलं नाही, माझी मामा बिमा सर्व गावात होती. आज ते लोकांना माझी ओळख दाखवतात. माझ्या गावातला एक माणूस जिल्हा परिषदला गेला, जिल्हा परिषदला गेल्यावर त्याला विचारलं कोणतरी, इथं स्वामी विवेकानंद क्लास आहे, कांगणे सर तुमचे कोण आहेत. त्याने सांगितलं भावकीतलं पोरग आहे. त्यानं काय सांगितलं, भावकीतलं पोरग आहे. कांगणे सर जेव्हा युट्यूबला व्हायरल झाले, युट्यूबला एकच व्हिडिओ घेतला होता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये, ज्या पोराने मला डायलॉग घालला होता, काय सर IPL. मी त्या पोराला एकच म्हणलं, बाबा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे काही तुझा काका पुतण्या नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर हा तो आहे काय काका पुतण्या नाही. दलिंदरा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर तू या घरी 1 क्विंटल गहू आणून टाकत नाही. म्हणून महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेटमधल्या धावा मोजण्यापेक्षा भिकार छोटा, एका एकरामागं आवतामागं आपला बाप किती चक्रा मारतो, त्यामुळेच त्या धावापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ आहेत. आणि हे कधी येते माहितीये का, आतून ती गरिबी ज्यानं सहन केली त्यालाच ते बोलता येते. सहज काही होत नाही. या चक्रा बिकरा आपण गावाकडे पाहिल्या होत्या म्हणून आपल्याला त्या बोलता आल्या. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं आपली लाईफ बदलली. 30 सेकंदाच्या व्हिडिओनं आज ग्रामीण भागात सप्ते होतात. 8 महाराजाला बोलवतात आणि 9व्या दिवशी मला बोलवतात. 8 महाराजाला बोलवतात, 9व्या दिवशी मला बोलवतात. अख्ख्या महाराजाच्या कीर्तनाचं, काल्याचं कीर्तन मी करायलो आजकाल. सहज होतंय का. अरे सर्व दिवस बदलले. लाजवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. लाजवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. लेकिन मेरे दोस्तों मेरे हंसी को नजर मत लगाना, बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना, मैंने मुस्कुराना. आणि म्हणून काय करायचं करा. आज शपथ घ्या. इथं आपण बसलेलो आहेत, विचार मंचावर आमदार साहेब बसलेत, पदाधिकारी बसलेत, लोकप्रतिनिधी बसलेत, प्रशासकीय प्रमुख बसलेत, लोकनेते बसले असतील. काही ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी बसले ते कशामुळे बसले. अरे त्यांच्याकडे पैसा असेल, त्यांच्याकडे गुणवत्ता असेल, त्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली असेल. आणि आज पहा आपण इथं बसलोत, आपला बाप कुठतरी मागं बसला. एक शपथ आज घ्या. काय करायचं करेल, उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल, काय करायचं करेल. पण एक दिवस असा येईल चला मी तिथंच बसलेला असेल, पण माझ्या कामामुळे, माझ्या यशामुळे, माझ्या गुणवत्तेमुळे मा बाप या व्यासपीठावर बसलेला असेल. हे काम तुला करायचंय. हे काम तुला करता आलं त्या दिवशी आपण म्हणायचं मिशीवर ताव द्यायचा, मग म्हणायचं आपण तरुण आहेत, मग काही करता येते. म्हणून सांगायचं तात्पर्य काय करायचं करा, मेहनत घ्या, यश संपादन करा, आपल्या घराचं, आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं कराल ही एक अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. वामनदादा कर्डकांचं वाक्य आहे, वामनदादा कर्डकांचं एक वाक्य आहे की सध्या गरजेला या देशाला गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. विवेकानंद म्हटले होते, मला 12 लोक द्या, मी विश्वाचं चित्र पलटून दाखवतो. बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला 5च लोक पाहिजेत. ती लोक बाबासाहेबाला भेटली नाहीत, म्हणून परिस्थिती आपली आपल्याला बदलायची. कारण भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारी चटोक असती. वा नीत भीमा आहे कर नीत भीमास्ता वर्तन तया पिलाचे